नमस्कार, मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा या शाळेतील ग्रंथपाल श्री अशोक भस्की सर हे आज सेवानिवृत्त होत आहे आणि म्हणून त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत। निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्यात आसू, मन नितांत आठवणी। आम्ही जातो मम ग्राहासी, देवा निरोप घ्यावा सगळ्यासी। मी संजय धाडे सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा ओलावणारा हा प्रसंग। निरोप समारंभ म्हणजे आपल्याकडे आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो, तो आमच्या संस्कृतीचा सहज आवश्यक आविष्कार असतो। निरोप देण्याचा कार्यक्रम आपल्या परीने भावपूर्ण असतो। निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं तर थोडं हसायचं सुद्धा असतं। तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री संतोषजी उपगावला सरांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेळोवेळी आमच्या हाकेला ओ देऊन उपस्थित राहणारे आमचे स्नेही, याच शाळेचे माजी पर्यवेक्षक, गावचे प्रमुख नागरिक, ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय श्री बबनरावजी पत्तीवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत। शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई। जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। आम्हाला निरोवलं गेलं, तो चौक बघण्याची पुन्हा सड लागली आहे, तोच चौक बघण्याची पुन्हा सड लागली आहे। येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। नकोशी ती जिवारी तळमळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। खरोखरच वय आपलं झाल्याचं आपल्याला हे सगळं सोडून जावंच लागते आणि आपल्या आठवणी सदैव स्मरण होतात। सरांचा कालखंड या ठिकाणी जर पाहिला आपण तर 1 ऑगस्ट 1994 पासून ते या आदरणे करतात, पूर्ण करतात। म्हणजे खरोखरच त्यांचा नकार कुठल्याही कामाला नसतो। आम्हाला प्रत्येक ठिकाणी जेव्हा या ठिकाणी शाळेच्या जेव्हा 5वा वर्ग आपल्याकडे सोनपल्लीचे मुलं यायचे, डोंगरगावचे यायचे, त्या जुन्या काळामध्ये क्लास वर्ग बंद पडला। काही वेळेस एकूणे सरच्या सहकार्याने म्हणा, भस्की सरांच्या सहकार्याने म्हणा, त्याचे नातेगोते जिथे कुठे आहे असं पाहून त्यांना हेरून सुद्धा बऱ्याचदा प्रयत्न केलेला आहे, तर त्याची कल्पना आहे। म्हणजे खरोखरच शाळेच्या दृष्टिकोनातून त्यांचा सहभाग नेहमीच आहे आणि राहील सुद्धा। आणि या सर्व संपन्न करावा। प्राचार्य श्री संतोष उबनलवार सर, माजी पर्यवेक्षक श्री बीजी पत्तीवार सर आणि संजय ठाकरे पर्यवेक्षक यांच्या हस्ते श्री भस्के सरांचं शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। सौ उबनलवार मॅडम आणि लांजेकर मॅडम यांच्या हस्ते सौ कल्पना अशोकराव भस्की यांना सुद्धा साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच मान्य श्री बीजी पत्तीवार सर यांनी सुद्धा भस्की सर आणि भस्कीताई यांना शाल श्रीफळ आणि
भेटवस्तू देऊन सुद्धा त्यांनी सुद्धा या सत्कार मूर्ती श्री भस्की सर यांचा सत्कार केला. हे चौधरी सर, हे झाडे सर, हिरादेवे सर, सोनटक्के सर, श्री ताजने बाबू धांडे सर, यानंतर श्री बलकी सर, श्री साळे सर, श्री टेकम सर, श्री जुनगरे सर, पर्यवेक्षक श्री संजय ठाकरे सर, त्यानंतर उपगंधवार मॅडम लांजेकर मॅडम, त्यांचा मुलगा या ठिकाणी सूरज भस्की हा सुद्धा आईवडिलांना शुभेच्छा देत आहे. स्मृती पुष्पगुच्छ देऊन आपलं काम ग्रंथपालाचं असताना सुद्धा त्यांनी अध्यापनाचं कार्य करून या शाळेला पुढे नेण्यासाठी अतिशय तन्मनधनानं प्रयत्न केले आणि म्हणूनच त्यांचा आज हा कृतज्ञता सोहळा आहे. पण मात्र त्यांनी संपूर्ण म्हणजे 57 वर्ष सेवा देत असताना त्यांनी पूर्ण अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून त्यांनी आपल्या शाळेला सेवा दिलेली आहे. अल्प पगार, अतिशय कमी पगार, जो पगार आम्हाला मिळते त्याचा 25% पगारावर त्यांनी संपूर्ण आपला परिवार सांभाळलाच नाही तर सर्वांचं चांगलं शिक्षण देऊन सर्वांचं आरोग्य सांभाळलं असे एक सद्गुणी व्यक्तिमत्व आज आपण त्याचा या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेत आहोत. तर या शाळेमध्ये ग्रंथपाल विद्येचे जे काही साहित्य आहे, साहित्यात राहून त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा पुस्तकाबद्दल खूप ज्ञान दिला, पुस्तकांची माहिती दिली. आणि या शाळेमध्ये ग्रंथपालासोबतच त्यांनी आमच्या शाळेत जेव्हा काही अडचणी निर्माण झाल्या, तसं परीक्षेसाठी शिक्षकांची कमी जेव्हा पडली तेव्हा त्यांनी पर्यवेक्षक म्हणून सुद्धा पर्यवेक्षक म्हणून सुद्धा 10वीच्या परीक्षेला त्यांनी कार्य केलेलं आहे आणि उत्तमरित्या कार्य केल्या. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते सतत कार्यशील राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे या शाळेला ज्या काही उणिवा जाणवल्या, जेव्हा पाण्याची गरज पडली तेव्हा त्यांनी पाण्याची सुद्धा व्यवस्था आमच्या शाळेला विद्यार्थ्यांसाठी करून दिली. पावसाळ्यामध्ये सुद्धा जे काही पाण्याची व्यवस्था आमच्या शाळेत नव्हती त्यांनी घरून कमी खर्चामध्ये ती आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सुद्धा शाळेच्या वतीने खूप आभार मानतो. आणि त्यांचा जो प्रवास आहे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अशी काही व्यवस्था करून ठेवलेली आहे की या नंतरचा कालावधी मध्ये सुद्धा त्यांना काही अडचण जाणार नाही अशी सर्व व्यवस्था त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने करून ठेवलेली आहे. कारण आता सेवा निवृत्त झाल्यानंतर आपल्याला काहीतरी काम असावं आणि ते सर्व त्या कामाचं सुद्धा व्यवस्थापन त्यांनी योग्य पद्धतीने केलं आणि पुढील आयुष्य मला त्यांचं खूप सुंदर जाणार आहे. सर्वच कार्य त्यांच्या या सर्व्हिस काळामध्ये पूर्ण झालेले आहे. अजूनही आता समोरचा काळ त्यांच्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य देऊ आणि पुढील त्यांचे जे नातू पासून जे काही ते सर्व आनंद त्यांना मिळो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. तर ही आजपर्यंत सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांचा जो परिवार आहे आता राजशिवाची ओळख दगडी सरांमुळेच झालेली आहे. राजमुळे ते परंतु हा राजकोड आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं. परंतु दगडी सरांनीच म्हटलं की हा आपला हिरो आहे तर त्याला बोलवलं वगैरे जवळ ओळख करून दिली. तर अशा प्रकारे त्याची ओळख झाली. आता मित्र म्हणून ओळख झालेली आहे आणि त्याच्यामुळे नेहमी आता राजच म्हणायचं त्याला. आणि त्याच्यामुळे ते एक म्हणजे चांगला जो परिवार आहे त्यांचा आहे, त्यांची मुलगी सुद्धा आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की या फोटो लावलेला आहे. तर म्हणजे जो चांगला परिवार आहे तर त्या चांगल्या परिवाराच्या माध्यमातून एक चांगलं
व्यक्तिमत्व घडत असते. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी परिवाराचा सपोर्ट सुद्धा आवश्यक आहे. तर असे त्यांचे आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये सपोर्ट दिलेला आहे. आता फॅमिली बॅकग्राऊंड आहे तर सर्वांच्या म्हणण्यानुसार मला त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड माहिती झालेलीच आहे. त्यांचं गाव कोणतं आहे हे सुद्धा आता मला माहित नव्हतं, मी त्यांना धाब्यातच समजायला. एक दिवस 15 ऑगस्ट असं काहीतरी कार्यक्रम होता दुसऱ्या आणि तयारी करायची होती आणि पहाटेच भुंग्या वाजला आणि तिथे एक संभाषण ऐकलं माझ्या मुंबईवर. ऐकताना मला तर असं म्हणजे वेगळंच वाटलं की शिक्षक तर ठीक आहे, कुठेही बोलू शकतात, पण या गावामध्ये आपल्या तज्ञ माणूस आहे ज्याला या स्वातंत्र्याची इतंभूत माहिती आहे, असं व्यक्ती कोण आहे बा असं मला जाणवलं. आणि मी ते चौकशी केली आणि नंतर मग लक्षात आलं ते म्हणजे आपल्या शाळेमध्ये अर्धवेळ काम करणारे जे ग्रंथपाल आहेत ते यांचं आहे ते त्या ठिकाणचं भाषण असं माझ्या लक्षात. आता एवढं कधी आपल्याला ऐकायला मिळत नाही कारण माहीत नाही आहे, पण तेव्हा मी असं ऐकलं त्यांचं बोलण्याची शैली, त्यांच्याकडे असलेलं जे शब्द साठा म्हणा किंवा रचना जी आमच्या सारख्याला कधी कधी शक्य होत नाही. असं काय बरं काही दिवसानंतर मग असं लक्षात आलं की ते एवढंच नव्हे पण ते कॉलेजमध्ये सुद्धा 11वी-12वीचे पिरियड घेत होते असं माझ्या ऐकण्यात. त्याच्यावरून त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्याकडे जी काही कला आहे, कौशल्य आहे, म्हणजे अध्यापनाचं त्यांना त्याची संधी थोड्या काळासाठी जेव्हा जेव्हा गरज पडली त्या शाळेला ते पण सांभाळण्याचं काम त्यांनी मात्र केलं. वस्तीजी कोषाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं. प्रतिवर्ष अध्यक्ष होते आणि वस्तीजी कोषाध्यक्ष होते. कोषाध्यक्षाचं कामच होत आहे की पूर्ण हिशोब ठेवणे, व्यवहार बरोबर करणे, जसं आपण खर्च कमावतो आणि त्या पद्धतीने ते कोषाध्यक्षाला करावं लागतं. 1-2 वेळा त्यांना मी लेजर बुक आणि कॅश बुक पण लिहिताना बघितलं आहे, जे माझ्यासारख्या शिक्षकांना सुद्धा लिहिता येत नाही. तर ते सुद्धा मी प्रत्यक्ष बघितलं त्यांना कॅश बुक लिहिताना, लेजर बुक लिहिताना. तर अशा प्रकारचं त्यांचं आणि सहज बोलता बोलता विषय निघाला आणि सहज विचारला आणि त्यांनी सांगितलं की 5 वर्षे या देवस्थानामध्ये जे काम केलं, दरवर्षी 5 लाख याप्रमाणे 5 वर्षामध्ये 25 लाख रुपये त्याने गोळा केले आणि आयुष्यामध्ये ते 25 लाख त्या मंदिरासाठी त्यांनी या पद्धतीनं जमा केले होते. ही रक्कम मंदिरासाठी खूप मोठी रक्कम होती आणि त्यांच्याच काळामध्ये हे समोरची घेतलेली जमीन वगैरे आहे. हे अशा प्रकारचं त्या मंदिराला सुद्धा खूप मोठं करण्याचं काम पतिवरांसोबत त्यांनी केलं. नुसतं एवढंच थांबलं नाही, इथे त्यांचं कार्यच खूप मोठं आहे. असलेला व्यक्ती उद्यापासून या शाळेमध्ये निरोप घेत आहे, पण तरी पण जसं माझं सहकार्य शाळेला लाभत आहे तसं सहकार्य कारण त्याचा स्वभाव बोलवल्याबरोबर येणे, कोणाच्या कामात मदत करणे हा स्वभाव आहे. त्यामुळे तो सुद्धा पुढील आपल्या काळामध्ये आपल्या शाळेला मदत करेल. 1994ला जेव्हा भस्केची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून या शाळेला नेमणूक झाली, त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेला मला अनेक लोकांनी सांगितली की त्यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती, पण त्याही आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांना गाव सोडावं लागलं. भुकुस सारख्या ठिकाणी जाऊन काम केलं. ज्या मालकाशी ठाकरे म्हणून होते, ज्या डॉक्टर ठाकरे आहेत मनोरंग मानसिक रोग तज्ञ, त्यांचे वडील आणि आपले जुजूळ गुरुजी यांचे संबंध खूप चांगले होते. गुरुजीजवळ ठाकरे साहेबांनी शब्द काढला, एक धाव्याला जागा आहे पा, तुझ्या मुलाला देतो पा. 1994ला दोघे या धाब्याला जाहीर झाल्यानंतर पहिल्या काय दुसऱ्या दिवशी माहीत नाही, दोघे माझ्याकडे आले. कोण सांगितलं माहीत नाही, पत्र सगळं जावं म्हणून. तर मी त्याला तेव्हा सांगितलं की तू काही काळजी करू नको, तुला जी काही अडचण येईल ती अडचण मला तू सांग, शाळेची असो किंवा कोणती खोल्याची असो किंवा कोणती असो,
ती अडचण असते तर मला तू सांग, मी तुझी ती अडचण सोडवण्यास मी तुला अवश्य मदत करेन. लोक आले, भेटले मला, लोकांचा स्वभाव मला चांगला वाटला. नंतर ते त्यांनी आपल्या ढाब्यामध्ये नाल्याच्या पलीकडे नाम्यावर गुरुजी म्हणून होते, त्यांच्याकडे खोली केली. नंतर काही दिवसानंतर ही जी आपली कोंढ्या महाराज संस्थांच्या धर्मशाळा आहे, तिथे पहिले किरायाच्या बिल्डिंग होत्या, 2 बिल्डिंग. तिथे 2 खोल्यामध्ये यांचा स्वभाव पाहून, कारण याला अध्यात्माची खूप आवड होती, कोंढ्या महाराजच्या देवस्थानात जाणे, बसणे, उठणे, यामुळे याला ट्रस्टीने व्यवस्थापक म्हणून तुला मी ठेवतो, पण इथे तू कोंढ्या महाराजच्या देवस्थानाचं काम पहा. आज मला सांगा, नवीन मुलगा एवढं मोठं व्यवस्थापक सामान्य काही गमत नाही. कोंढ्या महाराज संस्थानाचं खूप अतिशय मोठं संस्थान आहे आणि त्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे प्रामाणिकपणे पार पाडली. मग तो यात्रेचा कार्यक्रम असो, पुण्यतिथीचा कार्यक्रम असो, किंवा कोणतेही राजकारणाचे कार्यक्रम असो, त्या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन करून या भस्कीने त्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे यश दिलेलं आहे. दुसरे सांगायचं म्हणजे कोंढ्या महाराजांसाठी, कोंढ्या महाराजांच्या ठिकाणी अनेक भक्तजन येत होते, राजकारणी येत होते आणि यांची खोली बाजूलाच होती. 24 तास यांच्या घरचा शेगडी चालूच राहायची. नाश्ता पाणी चहा, नाश्ता पाणी चहा, नाश्ता पाणी चहा, 10 वेळ 20 वेळ. इंदिरा वगैरे लहान होते, माहिती केले, सुरेशला माहिती का माहित नाही, पण कल्पना कधी पण चिडली नाही. हे तुमका लावून देते व्यवस्थापक फालतूचेही, पण कोणी हो त्यांच्या घरी गेल्यानंतर नाश्ता असो, पाणी असो, जेवण असो, रात्र असो, दुपार असो, सकाळ असो, केव्हाही असो, कारण भक्तजन हे काय सांगून येत नाही. तेव्हा काही धर्मशाळावर काहीच नव्हतं. ही धर्मशाळा नंतर झाली. धर्मशाळेच्या अगोदर सगळ्या सोयी या भस्की आणि त्यांची पत्नी कल्पना या दोघांना खूप श्रेय जाते आणि त्याच्याच श्रेयच म्हणा की कोंढ्या महाराजचं त्यांनी पुण्याचं कार्य केलं, म्हणून शून्यातून आज एवढी प्रगती केली. राहायला घर नव्हतं, पण आज राहायला घर झालं. स्वतःच आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, राहायला घर झालं, शेती झाली, 10 एकरात शेती. आज घर झालं, घरासाठी लोन घेतलं आणि त्या लोनला मी जमानतदार विचार लोन काढलं घरासाठी. सर तुमची सही बाजूला घेऊन असेल, ग्रामीण बँकेचं लोन काढलं, फिटले ते लोन सगळं त्याचं आणि त्याचं घरही झालं. त्याची इच्छाशक्ती, हिंमत ही खूप जबरदस्त आहे. व्यवस्थापन खूप चांगल्या रीतीने सांभाळतो. दुसरं म्हणजे इथे शाळेत रुजू झाल्यानंतर आम्ही त्यांना सर्वजण भस्की सर का म्हणायचे, त्याच्यापेक्षा 2 डिग्र्या झाल्या, ग्रंथपाल प्लस सर, आपल्यापेक्षा 1 डिग्री सर. तो काळ तुम्ही आठवा, 94चा काळ सर, झाडे सर. 94च्या काळामध्ये धाब्याला येण्याकरता बसेस नव्हत्या, आत्तासारखे ऑटो नव्हते. आज तुमच्यापेक्षा 50 ऑटो आहे. फक्त 12 वाजता बस तिथून निघायची एक, ती 12 वाजता बस एक निघायची, 12 वाजता बस सुटली की सायकल शिवाय पर्याय नव्हता. 6:30 माहिती आहे. अतिशय कठीण परिस्थिती. धाब्याला बदली केली, झाली धाबा म्हटलं की अंदमानी गोवा. आणि असे अति महाराजी धाब्याला गुरुजींनी पाठवले. त्या काळामध्ये त्यांचं काही शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. येत होते, जात होते, टाइमपास करत होते. पण आम्हाला ज्या अडचणी येत होत्या विषयाच्या, गणित विषयाच्या, मुद्दाम गणित विषयाच्या, त्या हवीला त्यांनी गणित घेतलं. त्याला सांगितलं मी बालगणित शिकवतो. आता मग टिकाम सरांनी सांगितलं की 11-12चे सुद्धा क्लासेस घेतले. तो असं ना करी किंवा मला फक्त माझं ग्रंथपाल, मी फक्त पुस्तक. खूप मोठा आहे आणि तुम्हाला बाहेर जायचं आहे घेऊन करून. माझं मूळ गाव, माझा जन्म एकदा 1966 सालेकरी हे माझं मूळ गाव भंगारामपुरीला लागून आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, पाठीकर जमीन. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या सालेकरी या गावात झालं. 3ऱ्या वर्गापर्यंत, 4था वर्ग शिकायसाठी सुरुवाला जावं लागत होतं. नंतर 7वा वर्ग मी
घरांचं वेगळं शिकलो. त्याच्यानंतर दुष्काळ आला आहे. त्या दुष्काळात खूप हलाखीची परिस्थिती झाली. आता बाबाने म्हणजे माझ्या वडिलांना सांगितले की शाळा सोडून मला मदत करायला लागतं. पण त्यावेळेस ते जिल्हा परिषदला 1400 रुपये म्हणून आले भेशीचे. त्यांनी मग समजवलं की मुलगा हुशार आहे, तुम्ही काही करा पण याला शिकवा. मग त्यांनी हिंमत दिली. मग काय करावं, इथं तर आपलं गावात बजेट बसत नव्हतं. मग वडिलांनी विचार केला की गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मग माझे वडील सिमेंट फॅक्टरीजवळ जे उदगाव आहे, त्याची सिमेंट फॅक्टरीजवळ त्या उदगावाला राहिले. त्याचं 16 वर्ष दुसऱ्याची नोकरी. आणि त्यावेळेस मी जनतामध्ये शिकलो 12वीपर्यंत. नंतर मग एसटी कॉलेजला. पण तो जो काळ आठवला आताही म्हणजे डोळ्यात पाणी येतं. कारण त्या काळातही म्हणजे वडिलाला आसरा झाला पाहिजे म्हणून मी शाळा शिकून काम करतो. मी दुकानात नोकरी केली, ट्रॅक्टरवर काम केलं, झेरॉक्स मशीन चालवली, कापड दुकान चालवलं, किराणा दुकान चालवलं. सगळे कामं करून इथपर्यंत आलो. त्यावेळेस माहीत झालं की पेपरला वाचून जाहिरात की शाळा शिक्षण मंडळामध्ये धाबा यायला पेपर झाले. 2-4 ठिकाणी होत्या, भुगुसराही होते. मग माहिती काढली की तिथुल्या मूर्तीच्या जवळचे कोण आहे. तर मग टंटन पाटील ठाकरे म्हणून होते उदगावला. त्याच्याजवळ 100 एकरच्या वर जमीन होती. ते खूप मोठे आसामी होते. आणि मग त्यांना मी सांगितलं पाटील असं काम आहे, अशी जागा निघाली आहे. आता तिथं शिकत असताना भुगुसला मी कोणी काम सांगितलं तर नाही म्हणत नव्हतं. देवस्थान येतात, देवस्थानमध्ये मला आवड होती, पहिल्यापासून काम करायचं, तिथे काम करत होतो. त्यामुळे हिरादेव सरला माहीत आहे. हिरादेव सरचे काय त्याच्याकडे नातेवाईक आहे, ते जाऊन आले. त्याचं माझा म्हणजे विषय निघाला माझ्याबद्दल, माझ्या वडिलांबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल. त्याचा आजही आदर आहे. आणि निघाला नाही तर 7 पिढ्या माणसाचा कोणता आदर राहणार. पण आजही आम्ही ते त्या ठिकाणी कमावून या ठिकाणी आलेलो आहोत. मग त्या पाटलाला म्हटलं की असं आहे काम. अशोक म्हणे तुझ्यासाठी त्यांचं वय होतं त्यावेळेस जवळ 100च्या जवळपास गेले होते. त्यांना उचलून आम्ही गाडीमध्ये टाकून मग विजोळीमध्ये गेलो. सकाळच्या वेळेला गेलो, गुरुजी बसले होते. आम्ही गुरुजीला सांगितलं त्याचा बाप म्हणे तिकडे आला म्हणे, वनजुरी तालुक्यातला सातपुडा करायसाठी इकडे आला म्हणे, गरीब घरचा पोरगा आहे म्हणे, तुला श्रीहरी याला घ्यावंच लागतं, नाही म्हणू नको म्हणे. गुरुजींनी सांगितलं, शब्द दिला, मी याला घेतलं असं समजून घ्या. त्यावेळेस भुगुसची जागा होती खोलीटाची. ती जागा भुगुसची माझ्यासाठी जवळ पडत होती. म्हणून म्हणे की भुगुसला तुझ्यासाठी जवळ आहे, पण तू भुगुसला जायचं. सगळा ऑर्डर वगैरे तयार झाला. त्याच्यानंतर वांड्रे सर होते भुगुसला, त्यांचा पुतण्या होता. पुतण्याकडे नातेवाईक कोणते माणूस मारे होता, त्याला तिथं म्हणजे फिट करत होतं. त्यामुळे माझा ऑर्डर कॅन्सल करून त्यांनी गुरुजीला सांगून मग धाब्याचा ऑर्डर मला कळवलं. मग तू धाब्याला लावा. गुरुजीच्या मुखातले त्यावेळी शब्द आहे, भस्तीमध्ये तू धाब्याला जाऊन सुखी होशील. कारण इकडे शहरामध्ये जाऊन तुला झेपवणार नाही. नोकरी तर कुठेही करायची होती, नोकरीशिवाय पर्याय होता मिळाली ते त्याच्याचं भाग्य होतं. म्हणून मग धाब्याला आल्यानंतर एक 8-94 या ठिकाणी जाहीर झालो. आणि आज माझ्या वडिलांचा निरोप समारंभाचा उपगंधावर सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले बबन सर पत्तीवार आणि आपले शिक्षक वृंद आणि शिक्षिका, आज हा दिवस साजरा सर्वांसाठी खास आहे. कारण आज आपण बाबांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ साजरा करतोय. निरोप म्हणतोय, पण हा निरोप नाही तर नवीन जीवनाची सुरुवात आहे. बाबा आयुष्याची इतकी वर्षे तुम्ही अविरतपणे घाम काढून कष्ट करून आमच्यासाठी कुटुंबासाठी जगला आहात. शाळेमध्ये तुम्ही नेहमीच मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जायचे. आमच्या शिक्षणात, खेळात प्रत्येक गोष्टीत तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर राहिला. आज तुम्ही निवृत्त होत आहात, पण हे तुमच्या सुखासाठी, यशासाठी आहे. आता तुमच्याकडे स्वतःसाठी, आमच्या आवडीसाठी, तुमच्या आवडीसाठी वेळ आहे.
आम्ही मुले आता मोठे झालो आहोत. आता आम्ही तुमच्या जबाबदारी वाटून घेऊ. तुम्ही फक्त आराम करा आणि तुमच्या आयुष्याचा आनंद घ्या. बाबा तुमच्या सर्वांच्या कष्टाबद्दल प्रेमाबद्दल शब्दामध्ये तर शक्य नाही, पण आजच्या या दिवशी भावनांच्या स्वरूपात या कृतज्ञतेने मन माझं भारावून गेले आहे. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात. तुमच्याकडून आम्ही मेहनत, कर्तव्यनिष्ठा आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी हे शिकलो आहोत. आता निवृत्ती हे तुमच्या नवीन स्वातंत्र्याचे दालन आहे. तुमच्या आवडी पूर्ण करा, जग फिरून या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. नोकरीच्या जबाबदारीमध्ये ज्या गोष्टींना तुम्हाला मी वेळ देता आला नाही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा. तुमच्या आयुष्याचा हा नवीन प्रवास खूप आनंददायी आणि सुखमय जावं अशी माझी आणि आमच्या सर्वांची मनोभावी इच्छा आहे. आणि तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसेच निरोप समारंभाचा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला. तुम्हा सर्व शिक्षक वृद्धांचा माझ्या परिवाराकडून, माझ्याकडून खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार तुमचा. मिळत नाही, परंतु मी या शाळेमध्ये आलो आणि दुसऱ्याच महिन्यामध्ये राजेकर सर आणि तिसऱ्या महिन्यामध्ये भस्की सरांचं त्या ठिकाणी सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल मी त्यांचा एक प्रकारे एक ऋणी समजतो. तर भस्की सर यावेळी त्या ठिकाणी रुजू झाले. 7-8 महिन्याचा कालावधी झाला. त्यानंतर कारण की भस्की सर हे पार्ट टाइम ग्रंथपाल म्हणून सुरू झाले. तर त्यावेळी D.Ed शिक्षकाचा जो 1200चा स्केल होता, तर त्यापैकी अर्धा जो पगार आहे तर तो त्यांना मिळाला. 1200 ज्याचं स्केल आणि ज्यांचं सुद्धा 1200 होतं आणि 600 रुपयाचा स्केल व त्यांना काम करावं लागलं. 2 वर्ष त्यांनी तरी अप्रोल निघालं नाही. सर्व्हिस या ठिकाणी पत्करली आणि पत्रिवार सरांनी सांगितलं की साळे सरांनी सांगितलं, तर त्याप्रमाणे मी सुद्धा यांच्या कार्याचा या ठिकाणी एक साक्षीदार आहे की ज्यावेळी वैदिका पाठाचं ते दारू पिऊन तुल्य राहत होते, पिरियड घेत होते, तर त्यावेळी ज्युनियर कॉलेजचे 11वी-12वीचे वर्ग अर्थशास्त्र विषय शिकवण्याचं हे भाग्य आहे भस्के सरांना लाभलेलं आहे. त्यावेळेचा मी साक्षीदार आहे की ज्यांनी खरोखरच त्यावेळी सुद्धा कार्य केलेलं आहे. त्यानंतर बरं 5वी पासून तर 10वी पर्यंत त्यांनी सुद्धा यांनी विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. म्हणजे ग्रंथपाल असून सुद्धा यांनी आपली ग्रंथपालाची जी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. तर त्यासोबत यांनी एक शिक्षणाचं एक पवित्र असं जे कार्य आहे तर ते कार्य धाबा या शाळेमध्ये दिलेलं आहे. त्यांना कोंबड्यापाराचा जो आशीर्वाद आहे तर तो उत्कृष्ट म्हणजे उत्तम प्रकारे लाभलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी एक शून्यातून त्यांनी एक विश्व निर्माण केलं आहे. कारण की ज्यावेळी आले त्यावेळी सरांनी सांगितलं की नामेवाच्या घरी राहत होते, त्याच घरी सुद्धा मी गेलेला आहे. कोंडावळा जी चाळ होती तर त्या चाळीमध्ये सुद्धा गेलेला आहे मी. त्यातले हे दोन्ही जे त्यांचे मुलं आहेत ते लहान लहान होते. आता सुरेशला म्हटलं की सुरेश तू लहानसा होता, थोड्या वेळापूर्वी येऊन या ठिकाणी बसले. त्यावेळी सुरेशला म्हटलं की सुरेश तू एक लहानसा होता त्यावेळी, आम्ही त्यावेळी होतो. कारण की जास्त दिवसाचा कालावधी आम्हाला लाभलेला नाही, पण 5 वर्षाचा जो कालावधी लाभला तर त्या कालावधीमध्ये नंतर जे कार्य आहे यांचं कार्य आमच्या कानामध्ये येतो. आता पत्रकार सरांनी हसत खेळत ज्या काही गोष्टी सांगितल्या सजीव व्हायच्या, तर त्या भस्की सरांनी जे कार्य केलेलं ते खरोखरच उत्कृष्ट असं जे कार्य केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी शाळेत रुजू झालो. नंतर श्री अशोक भस्की सर आज आपल्यातून निवृत्त होत आहे. त्यांच्या या सेवानिवृत्तीपर हा सत्कार समारंभ कार्यक्रमात शाळेच्या वतीनं आयोजित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाळेत मुख्याध्यापक श्री उपगंधावर सर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेचं अगदी बिझी असले त्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेतलेला आहे. शाळेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्याबरोबरच आजच्या सत्कारमंत्री श्री अशोकरावजी भस्के आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आमच्या विनंतीला मानवणी आणि उपस्थित झालेले आहे. त्यांचे मी आभार मानतो. आणि आपल्या शाळेतील सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री प्रतिवारी प्रमुख पाहुणे आणि उपस्थित झाले आणि सरांनी भस्कीबाबद्दल बरंच काही सविस्तर आम्हाला माहिती दिलेली आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्याबरोबरच आमचे पर्यवेक्षक आठे सर या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आहे, त्यांचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचालन ज्यांनी केलेलं आहे श्री झाडे सर त्यांचे मी आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अगदी ओघवत्या भाषेत समर्पक शब्दामध्ये भस्मीचा जीवनपट मानला असे साळवे सर त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि ज्युनियर कॉलेजचे प्रतिनिधी श्री केकाम सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे आभार मानतो. त्याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाची पुरा आमचे पाडीप्रमुख श्री सोनटक्के सर यांच्याकडे होती.
आणि सोनटक्के सर आणि संपूर्ण टीम आणि आमच्या या ठिकाणी मॅडम संजीव मॅडम गोपालराव मॅडम आणि सर्व माझे सहकारी मित्र यांच्या सहकार्यातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यशस्वीरित्या आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि यानंतर माझे सगळे आले तिथे फॅमिली सगळे लोक आले. तर यानंतर हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने संपला या ठिकाणी जायचं होतं. तद्वरच कार्यक्रमानंतर सर्वांनी नाही बोलून घ्यायचं आहे असं मी या ठिकाणी जायचं. 1 ऑक्टोबर 24ला जन्मोत्सव, सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम आणि ग्रंथतुला